मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिकेमध्ये एकत्र लढणार आहेत। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा झाली। मुंबईचा महापौर आमचाच होणार असा राज ठाकरेंनी दावा केलाय। इतर ठिकाणच्या युतीची घोषणा नंतर करणार अशी माहिती ठाकरे बंधूंनी दिली आहे। आणि युतीच्या घोषणेनंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोषही केला। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलाय। मुंबईकरांना सेवेकरी हवे, स्वतःचा फायदा करणारे नव्हे असं फडणवीस यांनी म्हटलंय। बघूयात। निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे। हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले। कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे। तर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम ठाकरेंनी केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। बघूयात। जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात। ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे। त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्यांना हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात। काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं? तोडलं का बघा, मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही। मी परत एकदा सांगितलं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो। ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत, तेही यांच्या सोबत नाही। मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे, यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं, आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही। दरम्यान कार्यकर्ते पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत असं म्हणत ठाकरे बंधूंनी जागा वाटप हे नंतर जाहीर करणार असल्याचं म्हटलेलं आहे। ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड चुहा भी नहीं निकला असा टोला फडणवीसांनी लगावलाय। बघूयात। आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली
त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला. मुंबईचा महापौर हा आमचाच होणार, मराठीच होणार असं ठाकरे बंधूंनी म्हटलंय. तर मुंबई आणि महाराष्ट्र हिंदुत्ववादीच आहे असा पलटवार फडणवीसांनी केलाय. बघूयात. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आम्ही संकुचित नाही आहोत. तर हिंदुत्वावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अल्लाह हाफिज म्हणताना मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ फिरतोय, अजून माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान हिंदुत्वासाठी पैदा झालोय, फक्त मतांकरता भगवी शाल पांघरणारा नाही असा टोला फडणवीसांनी राज ठाकरेंना लगावलाय. असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे.